नमस्कार मित्रांनो, SBI क्लरिकल नोटिफिकेशन 2024 जाहिरात आलेली आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त 13,500 पेक्षा जास्त जागा यावर्षी SBIने दिलेल्या आहे. सॅलरी 40,000 पेक्षा जास्त असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट आजपासून म्हणजे 17 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे आणि या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. तर ही आहे डिटेल नोटिफिकेशन. यामध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीज 17/12/2024 टू 7/1/2025. मित्रांनो, इथे डार्कमध्ये तुम्हाला दिसत असेल लिहिलेलं की देअर इज नो प्रोव्हिजन ऑफ इंटर सर्कल स्टेट ट्रान्सफर फॉर ज्युनियर असोसिएट टू बी रिक्रुटेड. ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय कराल, ज्या सर्कलमधून तुम्ही अप्लाय कराल, त्या सर्कलच्या बाहेर तुम्हाला जर ट्रान्सफर हवी असेल तर ते तुम्हाला नंतर मिळणार नाही. सो दॅट की तुम्हाला ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या सर्कलमध्ये राहायचं आहे त्या स्टेटमधून किंवा त्या सर्कलमधून तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. प्रिलिमिनरी डेट जी आहे ती फेब्रुवारी 2025 दाखवत आहे आणि मेन्स तुमची होणार आहे मार्च एंडिंग किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये. यामध्ये वॅकन्सी आपण बघूया. टोटल वॅकन्सी बघायला गेलं तर टोटल वॅकन्सी 13,735 वॅकन्सी आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी टोटल वॅकन्सी 1163 आहे. यामध्ये मुंबई मेट्रो सर्कल आणि महाराष्ट्र सर्कल असतात. या फॉर्म अप्लाय करताना महाराष्ट्राच्या मुलांनी जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी हवी असेल तर महाराष्ट्र सर्कलला फर्स्ट प्रेफरन्स द्या आणि मुंबई सर्कलला सेकंड प्रेफरन्स द्या. आणि जर तुम्हाला मुंबई मेट्रो सर्कलमध्ये पोस्टिंग हवी असेल तर तुम्ही मुंबई मेट्रो सर्कलला फर्स्ट प्रेफरन्स द्या आणि महाराष्ट्र सर्कलला सेकंड प्रेफरन्स द्या. त्यानंतर आपण बघूया, यामध्ये तुम्हाला एज लिमिटेशन दिलेलं आहे. एज ॲज ऑन 1/4/2024ला किती असलं पाहिजे की 28 वर्षापेक्षा जास्त नसावा आणि 20 वर्षापेक्षा कमी नसावं. त्यामध्ये SC/STला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, OBCला 3 वर्षाचं आहे, PWDला 10 वर्ष आणि बाकी इथे यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला मोड ऑफ सिलेक्शन कसं होणार आहे ते पण दिलेलं आहे. यामध्ये फेज 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि फेज 2 मेन एक्झामिनेशन असे 2 फेजमध्ये होणार आहे. प्रिलिम्समध्ये तुम्हाला इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी हे 3 सब्जेक्ट असतात. यामध्ये इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्क आणि वेळ असतो 20 मिनटं. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे क्वांटसाठी 35 क्वेश्चन 35 मार्क्स आणि 20 मिनटं. रिझनिंगसाठी 35 क्वेश्चन 35 मार्क 20 मिनटं. अशा पद्धतीनं 1 अवरचा हा तुमचा प्रिलिमिनरी चा पेपर असतो. त्यानंतर फेज 2मध्ये टोटल 4 सब्जेक्ट असतात, ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस ॲड होतो. बाकी इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग हे ॲज इट इज तुम्हाला असणार आहे, पण याचं वेटेज थोडंसं वाढतात. GKचे 50 क्वेश्चन 50 मार्क 35 मिनटासाठी, इंग्लिशचं 40 क्वेश्चन 40 मार्क 35 मिनटासाठी आणि क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्क्स 45 मिनटात सोडवायचं आहे आणि रिझनिंग 50 प्रश्न 60 मार्क 45 मिनटामध्ये. अशा पद्धतीने 190 प्रश्न आणि 200 मार्क तुम्हाला 2 तास 40 मिनटामध्ये सोडवायचं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मेन्सची जी लेवल असते ती थोडीशी प्रिलिम्सपेक्षा हार्ड असते आणि तुमचं सिलेक्शन जे आहे ते मेन्सवरच्या मार्कावरतीच होणार आहे, कारण यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू वगैरे नाही. त्यानंतर यामध्ये तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण असणार आहे, जे की ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय कराल त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे. 10th किंवा 12thचं बोर्ड सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला मराठी सब्जेक्ट असणं हा आवश्यक आहे, जर तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रोमधून अप्लाय करत असाल तर. यामध्ये पे स्केल बघा, 24,050 रुपये तुमचा बेसिक पे असणार आहे आणि अशा पद्धतीने तुमचं टोटल ग्रॉस जे आहे ते 46,000 प्लस जाणार आहे. बाकी अदर अलाउन्सेस पण यामध्ये तुम्हाला खूप सारे मिळतात, जसे पेट्रोल अलाउन्स 20 लिटर पेट्रोल तुम्हाला मिळतं, एंटरटेनमेंट अलाउन्स, न्यूजपेपर अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, वेगवेगळे अलाउन्स यामध्ये तुम्हाला इन्क्लुडेड असतात. प्रोबेशन पिरियड तुमचा 6 महिन्याचा असतो. प्रिलिमिनरी तुमची फेबमध्ये होणार आहे आणि मेन्स तुमची मार्च एंडिंग किंवा एप्रिल फर्स्ट वीकमध्ये होणार आहे. यानंतर अप्लिकेशन फीज किती आहे? SC/ST PWDसाठी ॲप्लिकेशन फी काहीच नाही आहे. जनरल OBC आणि EWSसाठी 750 रुपये फीज जी ती लागणार आहे. अप्लाय कसं करायचं? अप्लाय करण्यासाठी बँकेच्याच वेबसाईटवरती जायचं आहे आणि दिलेला ब्ल्यूमध्ये जी तुम्हाला लिंक दिसत आहे तो पाथ
बघून तिथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तसे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करणार आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. आणि ही संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचण्यासाठी तुम्हाला मी एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. त्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF मी अपलोड केलेली आहे. सो त्या तुम्ही तिथून पण ही PDF बघू शकता. अशा पद्धतीनं SBI क्लरिकलची ही नोटिफिकेशन आलेली आहे. खूप जास्त जागा आहे मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या आणि तुमची एक नोकरी पक्की करा. आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.